नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक सुरुवातीला बघूया। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 19/6/2025 रोजीपासून सुरू झालेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज अंतिम तारीख म्हणजे शेवटची तारीख आहे याची 9 जुलै 2025 11:45 सायंकाळी। ठीक आहे। त्यानंतर बघा, अर्ज शुल्क बघूया। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख पण तेच आहे आणि काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर वगैरे पाहिजे असेल, काही अडचण आली तर तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता। हा एक ईमेल ID सुद्धा आहे। ठीक आहे। पुढे बघा, जे पेमेंट असणार आहे तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। प्रत्येक पदाचं वेगवेगळं पेमेंट आहे। त्यानंतर बघा, एकूण जागा जर बघायला गेला तर भरपूर मोठ्या जागा आहेत। 1058 इतक्या जागा आहे टोटल, वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे आहे। ठीक आहे। आता आपण त्यानंतर बघा, आणखी अ आणि ब अशा मिळून जागा आहे त्याच्यामध्ये आणखी 1107 म्हणजेच आपण जर बघायला गेलो तर 1058 प्लस 1107 अशा जागा आहे। आता बघा, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर बघा, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबमध्येच पाहिजे। ठीक आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञान या पदासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी आणि ऑरमध्ये सुद्धा दिलेला आहे। बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट पाहिजे लॅबमध्येच। त्यानंतर ग्रंथपालसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स। त्यानंतर बघा, प्रिफरेबली म्हणजे ज्यांना हे देईल सुरुवातीला काम दिलं तर त्यांना सुरुवातीला चान्स देण्यात येईल ते आहे MSc विथ बायोलॉजी किंवा झूलॉजी। त्यानंतर आहे ग्रंथालय सहाय्यक, have passed SSC exam of Maharashtra Secondary and Higher Secondary Examination Board Pune or equivalent examination recognized by government plus a certificate course of 6 months duration on library science of a recognized institution। त्यानंतरचं जे पद आहे ते 5 नंबरचं आहे, सहाय्यक ग्रंथपाल म्हणून आहे। पास्ट अ डिग्री इन आर्ट, सायन्स, कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी सायन्स। त्यानंतर आहे प्रिफरेबल देणार आहे म्हणजे त्यांना सुरुवातीला चान्स देणार आहे ते आहे BSc इन बायोलॉजी और झूलॉजी प्लस और डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स ऑफ 6 months ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स ऑफ अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन। पुढील पद आहे 6 नंबरचं ECG तंत्रज्ञान। 1 नंबरची जी आहे शैक्षणिक पात्रता ती आहे BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी ऑफ बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी। त्यानंतर आहे BSc ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, डिप्लोमा और सर्टिफिकेट कार्डिओलॉजी। त्यानंतर हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 अनुसार तुम्हाला पाहिजे आहे। त्यानंतर इथे टिपसुद्धा दिली आहे। टिप, ECG तंत्रज्ञान या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा और सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी ग्राह्य धरण्यात येईल म्हटलेलं आहे। पुढील जे पद आहे 7 नंबरचं ते आहे आहार तज्ज्ञ, BSc होम सायन्स डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पाहिजे। त्यानंतर 2 नंबरची जे शैक्षणिक पात्र आहे डिग्री इक्विव्हॅलेंट टू BSc होम सायन्स विथ नॉट टू बी कन्सिडर्ड। ठीक आहे, विल नॉट टू बी कन्सिडर म्हटलेलं आहे। त्यानंतर बघा, औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट, हॅव पास SSC एनी अदर इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट सोबतच पाहिजे आहे। अँड पास अ डिप्लोमा और डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इंस्टिट्यूशन स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी और डिप्लोमा इन फार्मसी ऑफ स्टेट गव्हर्नमेंट। त्यानंतर बघा, हॅव अ रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ॲक्ट 1948चा पाहिजे। त्यानंतरची पद आहे 9व्या क्रमांकाचा आहे प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार,
याच्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे. हॅव पास SSC एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे or equivalent examination recognized by government plus a certificate course of 6 month duration in library science of a recognized institute. पुढील जे पद आहे ते समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय. फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क MSW with field work from a recognized university or postgraduate degree in social work MSW with field work. त्यानंतरचं 11वं जे पद आहे ते क्ष किरण तंत्रज्ञान एक्स-रे टेक्निशियन आहे. पास अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी. त्यानंतरचं पुढील पद आहे त्याच्यासाठीच पुढील जी शैक्षणिक पात्रता आहे ते पास ऑफ BSc विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट रेडिओग्राफी. पुढचं जे पद आहे 12 नंबरचं क्ष किरण सहाय्यक डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी. पुढचं जे पद आहे ते भौतिक उपचार तज्ज्ञ. हॅव पास हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट. त्यानंतर 14 नंबरचं पद आहे दंत तंत्रज्ञान. हॅव पास द सायन्स हायर सेकंडरी सर्टिफिकेट HSC एक्झामिनेशन पाहिजे आहे. वाहन चालकसाठी 15 नंबरचं पद आहे ते आहे शुड बी नॉट मोर दॅन 38 इयर ऑफ एज. 38 वर्षापेक्षा जास्त वय नाही पाहिजे. म्हणते शुड बी पास अ ड्रायव्हिंग लायसन टू ड्राईव्ह अ लाईट मोटर व्हेकल और मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल अंडर द मोटर व्हेकल ॲक्ट 1988 59 ऑफ 1988. ठीक आहे. हे सगळं याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. या पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर बघा उच्च श्रेणी लघु लेखक SSC इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन पाहिजे पास. शॉर्ट हँड स्पीड पाहिजे 120 वर्ड पर रिक्वायरमेंट आणि इंग्लिश पाहिजे 40 आणि मराठी पाहिजे 30. ठीक आहे. निम्न श्रेणी लघुलेखक पहा SSC इक्विव्हॅलेंट एक्झाम शॉर्ट हँड स्पीड 100 आणि इंग्लिश 40 मराठी 30. अशा प्रकारे हे शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर वयोमर्यादा तर आपल्याला माहिती आहे 18 कमीत कमी पाहिजे, जास्तीत जास्त 38 ओपनवाल्यांसाठी आणि कास्टवाल्यांसाठी 43. ही जी जाहिरात आहे ही आहे महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष जाहिरात आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025साठी. ठीक आहे. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी नक्की यासाठी अर्ज करा, कारण की जागा चांगल्या पद्धतीच्या आहे आणि जॉब लोकेशनसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे देतात आणि जवळपास तुम्हाला पेमेंट सॅलरी जर आपण पे स्केल बघितलं तर बघा S14पर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या पदाचं S15 16पर्यंत तुम्हाला पेमेंट स्केल आहे. आणि उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी बघा की चांगल्या प्रकारे पेमेंट स्केल दिलेला आहे. तर चांगल्या प्रकारे इथे तुम्ही अभ्यास करून चांगल्या पद्धतीचा जॉब मिळवू शकता, कारण की गट अ आणि गट ब असे 2 यांनी गट पाडलेले आहे. तर त्यानुसार तुम्ही जाहिरातीमध्ये बघून तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. तर ही जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम पेजवर उपलब्ध करून दिली आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही लिंकला क्लिक करा, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.